गुरु गोविंद सिंग तंत्रनिकेतन येथे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई पुरस्कृत शिक्षणाकरिता 5 दिवसीय औद्योगिक प्रशिक्षण कार्यशाळेचे इंडस्ट्रियल IoT सिस्टीम डिझाइन युजिंग पायथॉन ड्रोन टेक्नॉलॉजी इन अलाइड फील्ड्स सत्राचे उद्घाटन प्रमुख पाहुणे DR दंडगवाळ, उपसचिव महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी संस्थेचे अध्यक्ष बलबीर सिंग छबरा, उपाध्यक्ष हरजीत सिंग आनंद, सचिव कुलजीत सिंग बिर्दी, सुरिंदर सिंग कोचर, खजिनदार प्राचार्य SR उपासनी व ENTC विभागाच्या विभाग प्रमुख SV करांडे तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते। प्रारंभी प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। औद्योगिक प्रशिक्षण कार्यशाळा दिनांक 7 ते 11 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे। सदरच्या प्रशिक्षणासाठी राज्यभरातून 35 प्रशिक्षणार्थींनी आपला सहभाग नोंदवला आहे। संस्थेचे प्राचार्य श्रीहरी उपासनी यांनी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले। तसेच विविध पैलू आणि तांत्रिक सुधारणांवर प्रकाश टाकून औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रमाची प्रस्तावना दिली। The soul of this LEP is a blend of multidisciplines and diversified technologies. So it's a judicial mixture of all the core branches with emerging branches. And truly speaking, it's an actual demand from all the industries, because industry's thirst is increasing day by day, and they are demanding more than adequate knowledge. Hence we all polytechnics henceforth are committed to create industry-ready students, entrepreneurs and world-class technocrats which will be easily accommodated in any of the industry of the world. For creating industry-ready students, there is a desperate need that our faculty also should become industry-ready. Our industry dialogue has to be enhanced. I think although KSKB is having that much latent potential to fulfill the thirst of industry as well as LEP, but still faculty must be trained in the emerging areas in technology and science. अभियांत्रिकी अनुप्रयोगामध्ये पायथॉन ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून IoT सिस्टीम डिझाइन लागू करण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य देणे हे प्रशिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे। कार्यक्रमात शैक्षणिक व उद्योग या दोन्ही क्षेत्रातील तंत्रमंडळीकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे। प्रमुख पाहुणे DR दंडगवाळ, उपसचिव महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी सहभागींना महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई पुरस्कृत औद्योगिक प्रशिक्षण सत्रामध्ये शिकण्यासाठी व नंतर त्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांपर्यंत प्रसार करण्यास प्रेरित केले। टेक्नॉलॉजीचा समाजासाठी चांगला फायदा व्हायला पाहिजे, याचे कुठेही दुरुपयोग व्हायला नको, हा सुद्धा विचार आपल्याला करावा लागेल। याच्यासाठी तुम्हाला जी फॅकल्टी शिकवते, तुम्हाला जी फॅकल्टी ट्रेन करते, ती अगोदर ट्रेन व्हायला पाहिजे। यासाठी आपण फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम या ठिकाणी चालू केले। मी फॅकल्टीला सांगू इच्छेल, आज मी बऱ्याच वेळा काही एक्झाम सेंटरच्या ठिकाणी राऊंड्स मारले, काही बऱ्याच वेळा विदाऊट मॉनिटरिंग आम्ही बऱ्याच वेळा सरप्राईज व्हिजिट काही संस्थांना देतो। आपल्यापैकी बराचसा स्टाफ हा निराली टेक्स्टमॅक्स प्रकाशनचे पुस्तकं घेऊन आपल्या क्लासमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शिकवतो। मला त्या निराली प्रकाशन किंवा टेक्स्टमॅक्स प्रकाशनचं काही वावडं नाही आहे, पण आज आपण खरंच विचार करा, आपण आपल्या लायब्ररीमध्ये जाऊन किती रेफरन्स बुक वाचतो। मी छातीटोकपणे सांगू शकतो, आपल्या कॉलेजमध्ये असलेला स्टाफ जो आहे, फक्त 10% स्टाफ हा कदाचित आपल्या असलेल्या लायब्ररीमध्ये जाऊन रेफरन्स बुक वाचतो आणि त्यातला मॅटर काढून नोट्स काढून विद्यार्थ्यांना शिकवतो। आपल्याला विद्यार्थ्यांकडून भरपूर अपेक्षा असतात की मी माझ्या विद्यार्थ्याला शिकवलंय, त्याचं कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन व्हायला पाहिजे, पण तसं होत नाहीये, ते आउटपुट आपल्याला मिळत नाहीये। आज जसं छात्रादारांनी सांगितलं, आज ते स्वतः इंडस्ट्रियलिस्ट आहे। आपण विद्यार्थ्यांनाही सांगतो आणि स्टाफलाही सांगतो, ज्या वेळेस इंडस्ट्रियलिस्ट विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला आपल्या कॉलेजमध्ये येतोय, त्यावेळेस तो साधे बेसिक कॉन्सेप्ट विद्यार्थ्यांना विचारतो। त्याच्यातून मी स्वतः गेलेलो, बिकॉज आय हॅव वर्क इन UB ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज। जे काही मित्रांनो तुम्ही शिकताय, आणि फॅकल्टीला पण सांगतो, जे काही तुम्ही शिकवताय हे आत्ताच्या रिसेंट ट्रेंडला धरून असलं पाहिजे।
कारण इंडस्ट्रीला मॅनपॉवरची जरी आवश्यकता असली तरी स्पेसिफिकली शब्द सांगतो, स्किल्ड मॅनपॉवरची आवश्यकता आहे. संस्थेचे अध्यक्ष बलबीर सिंग छब्रा यांनी सर्व सहभागींचे स्वागत करून सत्राचा सलोख अभ्यास व शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. तसेच नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करून ते विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवणे आवश्यक असल्याचे सांगितले. हमें एक स्लोगन दिया है कि अगले 25 साल में यानी कि 1947 में हमारे को ये एक विकसित भारत में इसको कन्वर्ट करना है, इसको आगे लेके जाना है. तो मैं मानता हूँ कि अगर हमको विकसित भारत या डेवलप्ड कंट्री की तरफ जाना है, जो आज हमारी 3 ट्रिलियन US डॉलर की जो GDP है या जो इकोनॉमी है, उसको हमारे को 30 से 50 ट्रिलियन डॉलर्स तक अगर हम जाएंगे, तब जाके हम कहलाएंगे उस टाइम कि यस, हमारा ये जो कंट्री है, भारत है, एक विकसित देश हो गया है. तो उसी के लिए मेन रोल जो आता है वो हमारे टीचर्स, हमारे जो प्रोफेसर्स हैं, जो टीचिंग स्टाफ है, ये सारा की सारा बोझ उनके ऊपर आ रहा है. आज जो पीछे बच्चे बैठे हैं, उनको डेवलप करने में आपका बहुत बड़ा सहयोग, बहुत बड़ा हाथ होने वाला है. अगर हम ये चाहते हैं कि 2047 में अगर हमारा कंट्री एक भारत विकसित देश हो, तो उसके लिए आपको आज से ही बहुत मेहनत करनी पड़ेगी बच्चों के लिए. क्योंकि आज बच्चे जो हम एजुकेट करके बाहर निकाल रहे हैं कॉलेज से, वो एक वर्कफोर्स तैयार कर रहे हैं. फिर सिर्फ वर्कफोर्स हमको तैयार नहीं करना है, हमको ऐसा फोर्स चाहिए कि जो बच्चे आज पढ़ रहे हैं, जो आगे जब वो अपने करियर में जाए, दे शुड बी ए सॉल्यूशन प्रोवाइडर. न कि सिर्फ 8 घंटे की ड्यूटी करने वाले हमको एक बच्चे नहीं चाहिए. अभी हमको चाहिए प्रोफेशनल्स जो आगे आए, जो लीड लें, लीडरशिप में आए और सोल्यूशन प्रोवाइड करें. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परनीत कौर चौधरी यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन ज्योती सुलक्षणी यांनी केले. सदर प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तंत्रनिकेतनच्या ENTC विभागाच्या विभाग प्रमुख SV करंडे व त्यांच्या विभागातील प्राध्यापक व प्रयोगशाळा सहकार्याने परिश्रम घेतले. NCN न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील, नाशिक.